नमस्कार. आडगाव ग्रामपंचायतीतील विकास कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह. ग्रामस्थ व बिरसा फायटर्सकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी. शहादा तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप करत ग्रामस्थ व बिरसा फायटर्स संघटनेने पंचायत समिती प्रशासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात गट विकास अधिकारी BDO यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित कामाच्या तांत्रिक व आर्थिक तपासणीची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आल्याचा दावा असलेल्या काही विकास कामांबाबत प्रत्यक्ष तळावर कोणतीही कामे झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मात्र कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनात संबंधित कामाच्या मोजमाप पुस्तिका, MB बुक, तांत्रिक तपासणी अहवाल, जिओ टॅग केलेले छायाचित्र, ई-मास्टर, मजुरांच्या स्थितीची नोंदी, बँक खात्यातील मजुरी जमा झाल्याचे पुरावे, साहित्य खरेदीची GST बिले, वाहनांची लॉगबुक नोंद तसेच ग्रामसभेचे ठराव आणि इतिवृत्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच जर कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली असल्याचा प्रशासनाचा दावा असेल तर गट विकास अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पाहणी करून त्याबाबत लेखी जबाबदारी स्वीकारावी अशी ही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. संघटनेच्या प्रशासनाला इशारा देत म्हटलं आहे की मागितलेली कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास किंवा चौकशी टाळण्याचा प्रयत्न झाल्यास या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ACB दक्षता पथक तसेच उच्च न्यायालयामार्फत येण्यात येईल. या निवेदनावर योगेश रावताडे, दिनेश पवार, वीरसिंग पवार, अनिल पवार, लितेश पवार व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. नमस्कार. आम्ही ग्रामपंचायत आडगाव येथील रहिवासी असून आम्ही पंचायत समिती शहादाला तक्रार नोंदवली आहे. तक्रारीचा विषय असा आहे, ग्रामपंचायत आडगाव भ्रष्टाचाराचा अर्ज दाखल करताच पंचायत समिती असो किंवा CEO साहेब असो यांनी आमचा ग्रामसेवक वामन पाडवी याची बदली करून दुसऱ्या ठिकाणी नेमणूक करून दुसरे ग्रामसेवक पदावर बसवले. तर सरसर भ्रष्टाचार होत असताना सुद्धा यांनी ग्रामसेवकाची बदली करून पूर्णतः शहादा पंचायत समिती जबाबदार आहे आणि वरिष्ठ अधिकारी. तरी पंचायत समिती शहादा जर काम करत नाही म्हणून आम्हाला पुढं नंदुरबार CO ऑफिस किंवा कलेक्टरकडे जावे लागते. तरी या कारणालाही पूर्णतः पंचायत समिती जबाबदार आहे, कारण की इथं प्रश्न सुटत नाही म्हणून नंदुरबारला जावे लागते जिल्हा लेवलला. त्यालाही कारणीभूत पंचायत समितीच आहे. आणि आमच्या गावातील भ्रष्टाचार झालाच आहे आणि याला कारण ग्रामसेवक, सरपंच असतीलच, परंतु संपूर्ण शहादा तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये भरपूर असे विषय चालू आहे किंवा ते शहादा पंचायत समितीमध्ये प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांना नंदुरबारला गाठावे लागते. त्यालाही पूर्णतः पंचायत समिती शहादा जबाबदार आहे. तरी संपूर्ण शहादातील गावातील ग्रामपंचायतींना माझे आव्हान आहे, येत्या काळात आपण सर्वात मोठे आंदोलन शहादा पंचायत समिती येथे आमरण उपोषण करू. जोपर्यंत शहादा पंचायत समिती पूर्णतः काम करत नाही आणि लोकांना शहादाहून पंचायत समितीहून नंदुरबारला जावे लागणार नाही, यांनी पूर्णतः लक्ष द्यावे आणि लोकांना सहकार्य करावे. अन्यथा आम्ही आमरण उपोषण करणारच इथं शहादा पंचायत समितीलाच बसून संपूर्ण शहादातील ग्रामपंचायत एकत्र करून. धन्यवाद.